तो इथे येत नाही. ओके, तो इथे येत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीचं निगेटिव्ह वाक्य जेव्हा तुम्हाला तयार करायचं असतं त्यावेळेला जर ते वाक्य आपल्याला कसं बनवायचं, आपल्याला जर थोडंसं गोंधळ झाला तर पहिल्यांदा काय करायचं, त्याचं जे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, आता हे नकारार्थी आहे त्याचं होकारार्थी वाक्य बनवायचं. तो इथे येत नाही, तर होकारार्थी वाक्य काय होणार, तो इथे येतो. ह्या पण स्टेपचा तुम्ही वापर करू शकता. तो इथे येतो, तो इथे येतो म्हणजे बघा हे वाक्य जर आपण त्या पद्धतीने पायरी पायरीने, तो इथे येतो. ओके, म्हणजेच त्याचा तो इथे येतो, तो येण्याची क्रिया करतो, तो करतो. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स. आय डू, ही डज. ही येण्यासाठी कुठलं क्रियापद आहे, टू कम. कम, कमला लागणार एस प्रत्यय, कारण का तृतीय पुरुष एक गोष्टी करते समोर साध्या वर्तमान काळात जे क्रियापद येईल त्याला एस किंवा एस प्रत्यय लागेल. ही कम्स हिअर. हे झालं तुमचं होकारार्थी वाक्य, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. पण ह्याच वाक्याला आपल्याला जेव्हा निगेटिव्ह करायचं असेल, तो इथे येत नाही, बरोबर, तर तेव्हा आपल्याला सहाय्यकारी क्रियापद लागेल. आणि ते सहाय्यकारी क्रियापद दुसरं तिसरं काय नाही, आत्ताच मी इथे लिहिलेलं की गोज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून डज गो आहे. तसंच हे कम्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून डज प्लस कम इक्वल्स कम्स असं ते आहे. आणि म्हणजेच बघा आपला आपण जो फॉर्म्युला तयार केला तो करेक्ट एकदम, की ह्याच्या समोर जे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला नॉट लावण्यासाठी ते असेल डज. ही डज नॉट कम हिअर. बघा, डज नॉट. हेच एकत्रितरित्या जर आपल्याला म्हणायचं झालं तर ही डज आणि नॉटला जर एकत्र केलं तर होणार डझंट. DOESNT अपॉस्ट्रोफी. ही डझंट कम हिअर. इतकं सोपं आहे. तो इथे येत नाही. जर आपल्याला कठीण वाटत असेल की काळ कसा ओळखायचा तर त्याला पहिल्यांदा आपण होकारार्थी वाक्य बनवतो, तो इथे येतो. तुम्ही म्हणाल हे खूप मोठी प्रोसेस आहे, हे अगदी सुरुवातीसाठी, नंतर आपोआप तुम्हाला सरावाने ते यायला लागतं. तो इथे येत नाही, तो इथे येतो. आपण वाक्य काय तयार केलं, ही कम्स हिअर. आता या वाक्याचं आपल्याला नकारार्थी वाक्याचं बनवायचं झालं तर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद लागेल. सहाय्यकारी क्रियापद आपल्याला दिसत नसेल तर ते मूळ क्रियापदामध्ये दडलेलं असतं. जसं मगाच्या वाक्यामध्ये आय गो देअर, त्याच्यामध्ये गो मध्येच ते मूळ क्रियापद दडलेलं, सहाय्यकारी क्रियापद दडलेलं डू. तसंच इकडे ही कम, ज्याच्यामध्ये ते सहाय्यकारी क्रियापद दडलेले डज, कारण डज प्लस कम बघा हा एक वेगळ्या प्रकारचा शोधच आहे असं तरी म्हटलं तरी हरकत नाही. कारण जर ते कम्सचं सहाय्यकारी क्रियापद तुम्ही डज लिहिता, याचा अर्थ त्याचा अर्थच असं होतो की कम्स म्हणजे दुसरं तिसरं काय नसून डज प्लस कम बरोबर इक्वल्स कम्स. मग ह्याच्यातून आपण सहाय्यकारी क्रियापद बाहेर काढलं डज. ही डज नॉट कम हिअर, तो काही इकडे येत नाही. म्हणजेच ही एकत्रितरित्या डज आणि नॉटला एकत्र केलं तर ही डझंट कम हिअर. इतकं सोपं आहे. संकल्पना व्यवस्थित स्पष्ट झाली पाहिजे, व्यवस्थित समजून घ्या. अशी नानाविध वाक्य, कारण आपण फक्त ऐकूनच आतापर्यंत आय डोंट लाईक दिस वगैरे आपण बघणार बरेचशी उदाहरणं, पण ते कसं येतं हे लक्षात घ्या. या ही कम्स मध्ये जे सहाय्यकारी क्रियापद दडलेलं आहे ते कम्स म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ते डज प्लस कम इक्वल्स कम्स. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला काय कन्फ्युजन राहणार आहे सांगा मला. फार अगदी खोलात जाऊन त्याच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास करायचा आणि त्याच्यामध्ये मजा आहे. मग तुम्ही कन्फ्युजन फ्री होता. एकच गोष्ट शिल्लक राहते, मी तुम्हाला थोडं सांगतो. स्टेप बाय स्टेप इंग्लिश चॅनलला तुम्ही फॉलो जर करणार असाल तर तुमच्याकडे एकच फक्त कर्तव्य होतं तुमच्या शिरावर, ते हेच आहे की तुम्हाला शब्दार्थ आणि क्रियापदाची तीन रूपे व्यवस्थित पाठ करणं बस. बाकी तुम्हाला ह्या अभ्यासातून आपल्या आणि याच्या सरावातून जवळपास आवश्यक ते सर्व काही मिळून जाणार आहे. याची अगदी तुम्ही 100% खात्री बाळगा. ओके, सो तो इथे येत नाही. जर आपण होकारार्थी वाक्य बनवून लागलो तो इथे येतो. ही कम्स हिअर. आता त्याला निगेटिव्ह करण्यासाठी, निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद आपण काढलं कम्स मधून डज, कारण कम्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून डज प्लस कम इक्वल्स कम्स. ही डज नॉट आणि मग परत क्रियापदाचं हे मूळ रूप. ही डज नॉट कम हिअर, ही डझंट कम हिअर. या दोन्ही वाक्यांचा अर्थ एक सारखाच आहे. मला चहा आवडतो. आपण वाक्य पाहिलेले तर बघा, मला म्हणजे मी आवडण्याची क्रिया करतो, मी करतो. साधारण सिंपल प्रेझेंट टेन्स आय डू. आय चहा आवडणे म्हणजे टू लाईक. आय लाईक टी, TEA टी.
आय लाईक टी. आता मला कॉफी आवडत नाही. बघा, मला कॉफी आवडत नाही. हे वाक्य जर आपल्याला कन्फ्युजन वाटत असेल तर आपण त्याला करू शकतो, मला कॉफी आवडत नाही तर तुम्ही काय म्हणाल, मला कॉफी आवडते. ओके, मग ते बघा, समजा मला कॉफी आवडते असं जर आपण तयार केलं, आपल्याला दरवेळेस करायचं नाही. मी सुरुवातीला फक्त तुम्हाला कधी तुम्ही कन्फ्युज झाला एखादा वाक्य तयार करताना काहीतरी उपाय असायला पाहिजे, तर हा उपाय, मला कॉफी आवडते असं तुम्ही करू शकता. पहिल्यांदा त्याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स करायचं, होकारार्थी वाक्य तयार करायचं, मला कॉफी आवडते. मग वाक्य काय तयार होतं इंग्लिशमध्ये, आय लाईक कॉफी, COFFE, आय लाईक कॉफी, मला कॉफी आवडते. आता तुम्हाला नकारार्थी वाक्य तयार करायचं आहे, आवडत नाही. मग आवडत नाही साठी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद लागेल, आणि ते सहाय्यकारी क्रियापद कशामध्ये, ह्या लाईक मध्ये. म्हणजे लाईक म्हणजे दुसरं तिसरं काय नसून डू प्लस लाईक इक्वल लाईक, ह्याच्यामध्ये सहाय्यकारी. कारण लाईक म्हणजे आवडणे म्हणजे काहीतरी करणे, त्याच्यामध्ये ते डू हे सहाय्यकारी क्रियापद दडलेलं आहेच. ओके, मग आपल्याला मिळालं सहाय्यकारी क्रियापद आय डू, त्याला तुम्ही नॉट क्रियापदाचा मूळ रूप लाईक, आय डू नॉट लाईक कॉफी, COFFE, मला कॉफी आवडत नाही, आय डू नॉट लाईक कॉफी. हे तुम्ही एकत्रितरित्या कसं लिहू शकता, आय डोंट लाईक कॉफी. समजा विषय इतकं सोपं आहे. मला चहा आवडतो, आय लाईक टी, मला कॉफी आवडत नाही. सरळ जमत नसेल तर टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप करू शकता तुम्ही. मला कॉफी आवडते, आय लाईक टी, सहाय्यकारी क्रियापद त्याच्यामध्ये कुठलं दिसतं आपल्याला, लाईक म्हणजे दुसरं तिथं काय नसून डू प्लस लाईक इज इक्वल टू लाईक. सो आय डू नॉट लाईक, कारण नॉट हा सहाय्यकारी क्रियापदालाच लागणार. सो आय डू नॉट लाईक कॉफी. इन शॉर्ट, आय डोंट लाईक कॉफी. ठीक आहे. आता बघा, इंग्लिश स्पीकिंग कसं सहजरित्या अलगदरित्या सुरू होतं. बघा, मला चहा आवडतो पण कॉफी आवडत नाही. आवडत नाही. मला चहा आवडतो पण कॉफी आवडत नाही. ओके, मला चहा आवडतो, आवडते, मी आवडण्याची क्रिया करतो, मी करतो साधारण सिंपल प्रेझेंट आय डू. आय आवडण्यासाठी क्रियापद कुठला आहे, लाईक. टू लाईक म्हणजे आवडणे, टू LIKE लाईक. आय लाईक चहासाठी शब्द टी, आय लाईक टी पण, परंतु, बट, आय लाईक टी बट, आय मला आवडत नाही. डू नॉट म्हणू शकता का, डिरेक्टली तुम्ही डोंट बोलू शकता, आय डोंट लाईक कॉफी. खलास. बघा, झालं इंग्लिश स्पीकिंग. काय त्याच्यामध्ये, मला चहा आवडतो पण कॉफी आवडत नाही, आय लाईक टी बट आय डोंट लाईक कॉफी. मला हे आवडतं पण मला ते आवडत नाही, आय लाईक दिस बट आय डोंट लाईक दॅट. मला तुझा स्वभाव आवडत नाही, आय डोंट लाईक युअर नेचर, मला त्याचा स्वभाव आवडत नाही. खूप सारी वाक्यांचा आपल्याला अभ्यास करायचा. बघा, थोडक्यात मला तुम्हाला जे सांगायचं ते अशा पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करायला सुरुवात करू शकता. मला चहा आवडतो पण कॉफी आवडत नाही, आय लाईक टी बट आय डोंट लाईक कॉफी. ओके, आता हे वाक्य बघा, मला तू आवडतोस पण तुझा भाऊ आवडत नाही, आय लाईक यू बट आय डोंट लाईक युअर ब्रदर. कळतं? अशी वाक्य मनातल्या मनात तयार करायची. तुम्ही वाक्य जितकी तयार कराल आणि ह्या कॉन्क्रीट नियमाला धरून तुम्ही वाक्य जेव्हा तयार कराल ती वाक्य बरोबरच असणार. मला हे माहित आहे. बघा, आता हे वाक्य आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं. मला हे माहित आहे म्हणजे आता बघा, इथेच तुम्हाला क्लिअरली असं स्पष्ट असं दिसत नाही आपला फॉर्म्युला इथे ऍप्लिकेबल असलेला, परंतु तो आहेच त्याच्यामध्ये. मला हे माहित आहे म्हणजे
माहीत असणे ही मानसिक गोष्ट आहे, मानसिक क्रिया, कुठेतरी मनाशी संबंधित असलेली ती गोष्ट आहे. मग मी हे माहीत असण्याची क्रिया अप्रत्यक्षपणे मी करतो असंच झालं ते असो. मला हे माहीत आहे म्हणजे आय, माहीत असण्यासाठी तुम्हाला माहिती क्रियापद कुठलं आहे? टू नो, टू KNOW नो. बघा आता आय नो, हे म्हणजे धिस, THIS, धिस. ओके, आय नो धिस. मला हे माहित आहे. आता हेच जर तुम्हाला असं म्हणायचं झालं की मला ते माहित नाही. ओके, मला हे माहित आहे, मला ते माहित नाही. आय सराव तुमचा जितकं जेवढं तुम्ही क्लिअरली, आता जर मला नो जर माहित असेल, माहित असण्यासाठी नो, तर त्याच्यामध्ये कुठलं सहाय्यकारी क्रियापद दडलेलं आहे ते डू. त्या डूला नॉट आलं झाला डू नॉट, त्याला एकत्र लिहिलं तर झालं डोंट. बघा, आय डोंट नो धिस, मला हे माहित नाही. आणि हे वाक्य तुम्ही एकत्रितरित्या असं वाक्य तयार करू शकता आरामात की मला हे माहित आहे पण ते माहित नाही. आय नो धिस बट आय डोंट नो दॅट. ते म्हणजे धिस नाही, दॅट. ओके, मला हे माहित आहे पण मला ते माहित नाही. आय नो धिस बट आय डोंट नो दॅट. ओके, मला तुझे नाव माहित नाही. बरं, आय डोंट नो तुझे, युअर. आय डोंट नो युअर नेम, मला तुझे नाव माहित नाही. अजून आपलं अगदी विस्तृत जर अभ्यास झाला तर मला तुझं नाव माहित नाही. कोण आहेस तू? हु आर यू? मी तुला कधीच पाहिलं नाही. आय हॅव नेव्हर सीन यू. फॉर द फर्स्ट टाइम आय एम सीइंग यू टू माय समोरस. आय हॅव नेव्हर सीन यू. हु आर यू? वेर हॅव यू कम फ्रॉम? कुठून आलेला आहेस तू? खूप सारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. काय करतोयस तू इकडे? व्हॉट आर यू डुईंग हिअर? कम ऑन, हे माझं घर आहे. दिस इज माय होम, दिस इज माय प्लेस. काय करतोयस तू इकडे? तू इथे आला, यू आर नॉट सपोज टू कम हिअर. खूप सारे प्रश्न विचारले जातात, खूप सारी वाक्य तयार होऊ शकतात. बघा, मला हे माहित आहे, आय नो धिस. मला ते माहित नाही, आय डोंट नो दॅट. मला तुझे नाव माहित नाही, आय डोंट नो युअर नेम. ओके, लिहून घ्या, समजून घ्या आणि प्रॉपरली अंडरस्टँड करत करत स्वतःची वाक्य स्वतः बनवायला सुरुवात हळूहळू करून टाका. आता बघा, मी तुला ओळखतो. आय ओळखण्यासाठी काय आपण कुठले? टू नो. आय नो यू, मी तुला ओळखतो. आता हेच, मी तुला ओळखत नाही. ओळखत नाही. बघा, आय या नो मध्ये सहाय्यकारी क्रियापद कुठे दडलेलं आहे? डू नॉट म्हणजे डोंट. आय डोंट नो यू. आय डोंट नो यू, मी तुला ओळखत नाही. आता हेच जर तुम्हाला मी त्याला ओळखत नाही तर तुम्ही लगेच काय म्हणाल? आय डोंट नो हिम, मी तुला ओळखत नाही. आता हेच वाक्य, तो मला ओळखत नाही. तो म्हणजे ही. ओळखण्यासाठी काय तुम्हाला माहिती आहे चांगलं? नो. परंतु जेव्हा तो हा करता असेल तेव्हा आय डू विल ही डज. ही डज सहाय्यकारी क्रियापद कुठला असेल? डज. म्हणजे तिथे काय होणार? ही डझंट. DOESNT. ज्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनल स्विच केलं असेल त्यांनी जरा मागे जाऊन व्यवस्थित जर बघितलं, कारण हे असंच होणार आहे की कुठलाही विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा आपला चॅनल स्विच करेल, अजून बरेच असे आपले व्हिडिओ जेव्हा पुढे जसं आपण जाऊ, जसं असा आपण अभ्यास करता करता आपण पुढे जाऊ, वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकत असू, तेव्हा मध्येच कुणीतरी एखाद्याने स्विच केलेला आपला व्हिडिओ जर आपण आपला जर स्विच केला तर त्याला ते पटकन समजणार नाही. ही जी बेसिक, याची जी मूलभूत जी संकल्पना आहे ती अगदी साध्या वर्तमान काळाचं जे स्ट्रक्चर आहे, मी करतो, आम्ही करतो, आपण अगदी सूक्ष्म पद्धतीने त्याचा अभ्यास केलेला आहे. आय डो म्हणजे नेमकं काय, तर ते नवीन कोणी असेल तर त्याने मागे जाऊन पाहावं
सगळ्याच्या सगळं स्पष्ट होऊन जाईल. ही डझंट नो, ओळखत नाही, KNOW नो, मला, मी. ही डझंट नो मी. आता हे ही डझंट नो मी, तो मला ओळखत नाही. आता ह्या मीच्या जागी आय का नाही आला ह्याचाही आपण विस्तृत अभ्यास करणार आहोत. पण तुम्ही जर प्रत्येक वेळेला जर प्रश्न विचारत राहिला आणि तुम्हाला जर एखादा खूपच चिकित्सक बुद्धीचा विद्यार्थी असेल, तोपर्यंत मला आत्ताच्या आत्ता माहित पाहिजे, तर ते तसं होणार नाही. कारण ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करायला जाता ह्याचं तिची केस कशी काय चेंज होते, विभक्ती काय प्रकार आहे, हे जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर त्याच्यात 4-5 लेक्चर निघून जाऊ शकतात. असं आहे. त्यामुळे आपला मूळ जो आपण एकदम व्यवस्थित काय म्हणू शकतो, सामोपचाराने विचार करून एक छान मार्ग असा निवडलेला आहे की जेवढं होईल तेवढं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आपल्याला कसं शिकता येईल. ओके, सो मी तुला ओळखतो, आय नो यू. मी तुला ओळखत नाही, आय डोंट नो यू. आता हे लगेच पुढे आपण विचारू शकतो, कोण आहेस तू? आय डोंट नो यू, हु आर यू? मी तुला कधीच पाहिलं नाही, आय हॅव नेव्हर सीन यू बिफोर. मी यापूर्वी तुला कधीच पाहिलेलं नाही. वेर हॅव यू कम फ्रॉम? कुठून आलेलास तू? तू इथे काय आलेलास? व्हाय हॅव यू कम हिअर? कुठल्या उद्देशाने तिथे आलेलास? विथ व्हॉट इंटेन्शन हॅव यू कम हिअर? खूप सारे प्रश्न विचारले जातात, खूप मजेशीर आहेत. पण आपला काळ आपण पहिलाच काळ शिकतोय म्हणून जसं पुढे जाऊ तसं सगळं करू. सो मी तुला ओळखतो, आय नो यू. मी तुला ओळखत नाही, आय डोंट नो यू. तो मला ओळखत नाही, ही डझंट नो मी. असं घेऊन घ्या.